मी ग्रामीण कवी कथाकार भरत सोनगेकर, बाभळकाटची वस्ती या यूट्यूब चॅनेलवरती मी सर्व वाचक बंधूंचं मनःपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. माझा बाभळकाटची वस्ती हा कविता संग्रह आणि त्या अनुषंगानं मी कविता, कथा त्याचबरोबर नाटक या साहित्यिक क्षेत्रामध्ये माझा मनापासून प्रवास सुरू आहे. ग्रामीण भागातील जनजीवन, ग्रामीण भागातील शेती आणि शेतीशी संबंधित असणाऱ्या सर्व उपक्रम अतिशय सूक्ष्म पद्धतीनं मी माझ्या बालपणापासून पाहत आलेलो आहे. ज्या परिसरामध्ये, ज्या गावामध्ये आणि ज्या वस्तीमध्ये मी मनापासून रमलो, तेथील ज्या काही आठवणी आहेत, त्या कवितेच्या माध्यमातून संकलित करण्याचं काम मी इमाने इतबारी केलेलं आहे. माझा बाभळकाटची वस्ती हा कविता संग्रह, त्याचबरोबर आया आहे का घरात आणि नदीची जत्रा हा कथासंग्रह अ, नियोजित आहे. आणि बाभळकाटची वस्ती या कविता संग्रहामध्ये ज्या मी कविता लिहिल्या आहेत, त्या ग्रामीण जनजीवनाचं यथार्थ दर्शन देणाऱ्या कविता आहेत. कधी काळी ज्या कवितेचा मला खूप मोठा लागीर झालेला होता ऐन तारुण्यामध्ये, त्याच कविता किंवा तेच शब्द मी कवितेच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाभळकाटची वस्ती या कविता संग्रहामध्ये जी पहिलीच माझी कविता आहे, बाभळकाटातनं एक बाई गेली म्हणून. त्या बाभळीचं दर्शन ती देतेच, पण ग्रामीण भागातील ज्या काही स्त्रिया आहेत, त्या स्त्रियांचं जीवन किती काटेरी आणि किती दुःखमय असतं, याचं यथार्थ दर्शन या कवितेच्या माध्यमातून मी केलेलं आहे. कदाचित या कवितेमध्ये आलेल्या बाबळे असतील, कदाचित या कवितेमध्ये आलेल्या शेतकऱ्यांच्या वस्तू असतील, ह्या वस्तू माझ्या मनाला कुठेतरी खूप झोंबतात आणि त्या बोलक्या होतात माझ्याशी. आणि मग त्यांचा जो काय आवाज आहे, त्यांचा जो काय हुंदका आहे, तो मी कवितेच्या माध्यमातून सातत्यानं व्यक्त करत आलेलो आहे. बाभळकाटातनं एक बाई गेली म्हणून ही जी कविता आहे, या कवितेमध्ये अ, मी स्त्रियांची दुःख तर लिहिलेली आहेतच, पण त्यामध्ये आलेलं जे काही जनजीवन आहे, ते माझ्या डोळ्यामध्ये आणि वाचकांच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू आणणारं हे जनजीवन आहे. बाभळकाटची वस्ती यातील बाभळकाटातनं एक बाई गेली म्हणून ही कविता मी आपल्याला म्हणून दाखवणार आहे. आणि ती कविता आपण ऐकावी अशी माझी आपणास विनंती आहे. कवितेचं नाव आहे बाभळकाटातनं एक बाई गेली म्हणून. दिस उगवायला पायातली माती भोवत्याभोवर काढली. दिस उगवायला पायातली माती भोवत्याभोवर काढली. दातावरल्या हिरड्या मोकळ्या झाल्यागत अख्खी बत्तीसी डचमळली. खोरी टिकावं काट्या कुऱ्हाडी भिजलीत नुसत्या घामानं धुयाला गेलेल्या बाईगत. खोरी टिकावं काट्या कुऱ्हाडी भिजलीत नुसत्या घामानं धुयाला गेलेल्या बाईगत. बाभळी तोड्यांच्या जीवात जीव राहीना का गेळ्यात पाणी. बाभळी तोड्यांच्या जीवात जीव राहीना का गेळ्यात पाणी. कावून कटून गेलीत नुसती पोत्याची टापर बांधलेली माणसं. इतक्यात इतक्यात आभाळातनं ईस सांडल्यागत काड दिशानं आवाज झाला आणि पाटलाच्या पायातलं नवं क्वार पायतान वाजल्यागत करवतानं आपलं काम सुरू केलं. दुसऱ्या दिवशी काळ्या कुळकुळीत रानातल्या बाभळी कोड भरलेल्या बाईगत दिसायला लागल्या. दुसऱ्या दिवशी काळ्या कुळकुळीत रानातल्या बाभळी कोड भरलेल्या बाईगत दिसायला लागल्या आणि मी डोळं पुसायला लागलो. बाभळकाटातनं एक बाई गेली म्हणून, बाभळकाटातनं एक बाई गेली म्हणून, बाभळकाटातनं एक बाई गेली म्हणून. धन्यवाद.